म्हणजे शहाजी महाराज साहेब. आपल्या पतीच्या स्वप्नाचा ध्यास स्वतःच्या पुत्रामध्ये उतरविणारा राजमाता जिजाऊ साहेब. आपल्या आई वडिलांनी घेतलेल्या स्वप्नाचा ध्यास सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील असणारे आणि हिंदवी स्वराज्याचं निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज. आपले आजी आजोबा, आई वडील आणि सर्व मावळ्यांनी घेतलेल्या स्वराज्याचं देखणं स्वप्न, या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करणारे छत्रपती संभाजी महाराज. आणि या अखंड हिंदवी स्वराज्याच्या प्रवासात त्यांना साथ असणारे ते म्हणजे मावळे आणि गडकोट या सर्वांना विनम्र अभिवादन करून आज मी तुम्हा सर्वांसमोर विषय मांडते आहे. चला जाणून घेऊया व्यथा गडकोटांची. हिंदवी स्वराज्य हा शब्द आपल्या समोर उभा राहिला की आपण नकळतपणे 350 वर्षांपूर्वीच्या काळात जाऊन पोहोचतो. हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमकं काय होतं बरं? जिथे प्रत्येक महिलेला मान सन्मान होता, गडकोट हीच खरी दौलत होती. आणि आजची परिस्थिती काय? ना महिलांना मान सन्मान आहे, ना त्या गडकोटांची आबरू कोणी बघ. महिलांप्रमाणेच त्या गडकोटांकडे सुद्धा कोणी दुर्लक्ष करत नाही. प्रत्येक वेळेस गडकोटांना आपण वेगवेगळ्या रूपात बघतो. गडकोटांना प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय. आपल्या पुण्यातच कित्येक गड उपस्थित आहेत, पण या गडांकडे आपण फक्त पर्यटन स्थळ म्हणून बघतो. खरंच हे गडकोट फक्त पर्यटन स्थळांपुरते मर्यादित आहेत का? जर पर्यटन स्थळांपुरतेच जर मर्यादित असते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी त्यांचं महत्त्व जाणून गड किल्ल्यांना जपलं असतं का? हिंदवी स्वराज्य मुळात उभं होतं ते म्हणजे गडकोटांमुळे. खरं तर गडकोटांना आपल्या स्वराज्याचा, आपल्या महाराष्ट्राचा राजमुकुट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की तितकं महत्त्व त्या गडकोटांचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळात हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं त्या काळात एक अशी धारणा होती की ज्याच्याकडे जास्त गडकोट आणि त्याच्या आजूबाजूचा प्रवेश ज्याच्याकडे जास्त तो राजा. पण महाराजांनी फक्त गडकोट कमवून राजपद मिळवलं नव्हतं किंवा राजाती झाले नव्हते, ते प्रत्येक रयतेच्या मनातील राजे होते. पण हे करत असताना त्यांनी कधी गडकोटांकडे दुर्लक्ष होऊ दिलं नव्हतं. सध्याच्या गडकोटांकडे बघितलं तर पडक्या वास्तू म्हणून आपण बघू. पडक्या वास्तू म्हणून फक्त बोलण्यापुरते ह्या वास्तू राहिलेल्या आहेत का? खरं तर गडकोट त्या काळात नक्कीच देखणं रूप त्यांचं असेलच आणि असणारच आहे. आत्ताच त्यांना आपण इतक्या मस्त देखाव्यांमध्ये बघतो, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये त्यांची वेगवेगळी छबी दिसून येते. पण हीच छबी दिसत असताना त्या काळातली छबी किती अजून चांगल्या प्रकारे बहरून येत असेल याचा विचार आपण प्रत्येकानेच करायला हवा. प्रत्येकजण सुट्ट्या लागल्या की नकळतपणे गडकोटांवरती जाऊ असं म्हणतो. गडकोटासोबत आपण इतरही ठिकाणी जातोच, नाही असं नाही, पण पर्यटनासाठी जास्त करून गडकोटांचा उपयोग केला जातो. मग हे गडकोट पर्यटनासाठी खरंच महत्त्वाचे आहेत का? जर पर्यटनासाठी महत्त्वाचे ठरवायचेच असतील तर त्यांना त्या काळातलं रूप का नाही देत आपण? जर त्या काळातलं रूप आपण आज गडकोटांना दिलं ना तर आपल्याला सुद्धा अभिमान वाटेल, इतका दैदिप्यमान वारसा आपल्याकडे. हा गडकोटांचा वारसा फक्त आणि फक्त बोलण्यापुरता आहे का? प्रत्येक जिल्ह्यात कुठला ना कुठला गड. आत्ता सुद्धा आपण कुठल्याही टेकड्या 2-3 सलग टेकड्या बघितल्या तर त्या टेकड्यांमध्ये एखादा गड आपल्याला दिसतो. मग त्या गडांना कित्येक गड आत्ताही दुर्लक्षित आहेत, अपरिचित आहेत आणि त्यांची माहिती आपल्याला मिळावी यासाठी कित्येक संघटना, संस्था, संघ हे कार्यरत आहेत. पण म्हणून त्यांचीच फक्त जबाबदारी का ही? कुठल्याही संघटनेत कार्य करणाऱ्या मावळ्या, स्वयंसेवक, कार्यकर्ता यांचीच फक्त गडकोटासाठी जबाबदारी आहे का? आपण प्रत्येकजण सुद्धा ती जबाबदारी पार पाडू शकतो ना? आत्ताच आपल्या देखाव्यात सुद्धा एक प्रसंग छोटासा आला होता की 3 दादाताई आहेत तर ते गडकोटांवरती फिरायला जाणार होते आणि त्यावेळेस त्यांचं एक वाक्य होतं की चला आपण पण आपल्या दारुगोळा घेऊन जाऊ. त्यांनी त्यांचा दारुगोळा वेगळ्या अर्थाने घेतला, पण आपण एक स्वराज्याचे निष्ठावान मावळे म्हणून किंवा स्वराज्याची आपल्याला काहीतरी किंमत आहे म्हणून आपण आपल्या दारुगोळा अर्थात प्लास्टिकच्या बॅगा घेऊन जाऊ शकत नाही का? गडावर जेव्हा कधी आपण गड दर्शनासाठी, गड बघण्यासाठी, निसर्ग अनुभवण्यासाठी जाणार ना त्यावेळेस आपल्यासोबत एखादी प्लास्टिकची बॅग किंवा डस्टबिन बॅग आता ज्या काळ्या कलरच्या, हिरव्या कलरच्या बाजारात उपलब्ध असतात त्या घेऊन गेलं आणि येताना आपल्याला दिसतील त्या प्लास्टिकच्या बॉटल, वेपर्स, चॉकलेटचे तुकडे, सिगरेटचे उरलेले जे काड्या असतात त्या असं जर आपण गोळा करून गडांच्या पायथ्याशी आणलं तिथं त्याची विल्हेवाट लावली तर
सुरुवात कोणीतरी करायला हवी आहे आणि ती इतर कोणी करेल याची वाट का बघत बसायची. कोणी ना कोणी सुरुवात करणारे, यदा कदाचित ती सुरुवात कित्येक गडांवरती झालेलीही असेल, पण आपण आपल्या भागात का सुरुवात करू शकत नाही. गडकोट हे फक्त म्हणण्यापुरते मर्यादित न ठेवता गडकोटांना त्या काळचं वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वांनी झिजायची गरज आहे ना. जर आपण सर्वजण त्या गडकोटांसाठी झिजलो नाही तर येणाऱ्या काळात आपण येणाऱ्या पिढीला गडकोट म्हणून काय दाखवणार आहेत? मोकळे पडलेले डोंगर. आत्ताच गडकोटांची अवस्था बघितली तर कुठल्याही गडकोटांवरती गेला तर थोड्याफार पडक्या वास्तू, पडक्या भिंती, तलाव, कुठंतरी एखाद्या कोपऱ्यात मूर्ती, देऊळ आणि त्याचबरोबर कुठंतरी गवतात खितपत पडलेल्या अनेक वीरांच्या समाध्या इतकंच आपल्याला बघायला मिळतं. पण त्या वीरांच्या समाध्या, ती मंदिरं ही फक्त तिथं कुजून पडण्यासाठी आहेत का? त्या काळात त्यांना किती मस्तपैकी वैभव निर्माण झालेलं असेल. आत्ताच काही दिवसांपूर्वी विशाळगडचा संग्राम उभा राहिला होता, त्यावेळेस वाघजाई देवीला तिचं स्थान निर्माण करून देण्यासाठी कित्येकांनी स्वतःच्या घरावरती पाणी सोडलं होतं. मग तेच वैभव प्राप्त करून प्रत्येक गडावरती देण्यासाठी आपण प्रत्येकजण का प्रयत्नशील राहू शकत नाही? मान्य आहे मला की प्रत्येकजण प्रत्येक सुट्टीच्या दिवशी किंवा दररोज जाऊन गडकोटांवरती संवर्धन कार्य करू शकत नाही, हे मान्य आहे मला. आणि मी म्हणत देखील नाही की तुम्ही गडकोटासाठी प्रत्येका सुट्टीच्या वारी किंवा दररोजच कोणी ना कुठल्या तरी गडावरती जावा, तिथे स्वच्छता मोहीम राबवा. पण जे जात आहे त्यांना काहीतरी थोडेफार आपल्याकडून देखील संविधा अर्पण करा. आपल्याकडून त्यांना देखील थोडेसे सन्मानाचे शब्द जाऊ द्या. हे गडकोटांसाठी काम करणारे युवती कित्येक दिवस तिथं काही वेळा विना अन्न पाण्याचे देखील झटत असतात, पण तरी देखील त्यांना त्यांच्याच समाजात, तेच राहत असणाऱ्या एरियामध्ये त्यांना किंमत नसते. का तर हे कुठल्या तरी डोंगरावर जाऊन काहीतरी काम करून येतात. ते काम काय करतात हे त्यांच्या एरियातल्यांनाही माहीत नसतं. ठराविक त्यांचा ग्रुप असतो, फक्त तेवढा पुरतंच ते मर्यादित राहतात. पण गडकोटांना कुठंतरी आपणच आवाज द्यायला हवा. गडकोट आपल्याला सगळ्यांना साथ घालत आहे. आज जर तुम्ही कुठल्याही गडावर गेला आणि गडाच्या पडक्या भिंतींना हात जर लावला ना तर तुम्हाला कुठेतरी त्या वारसातून, त्या भिंतींमधून आपल्यापणाची भावना जागृत होईल. आपलं कोणतरी इथं असेल, कदाचित तुमचे माझे पूर्वज त्या गडावरती असतील आणि ते आपल्याला बोलवत असतील की बघा माझी काय अवस्था झाली. कित्येक समाध्या, सतीशिळा या गडावरती उपलब्ध आहेत. प्रत्येक गड बघितला ना तर जवळपास त्याच्यावर 20 एक सतीशिळा किंवा समाध्या तुम्हाला दिसतील म्हणजे दिसतीलच. पण त्या कुठेतरी कोपऱ्यात पडलेल्या आहेत. त्याच्याकडं संवर्धन किंवा संशोधन करणं हा तर खूप लांबचा विषय, पण याच्याकडे साधं कोणी बघतच नाही. याचबद्दलचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे सईबाई राणीसाहेब, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आऊसाहेब यांची समाधी राजगडावरती आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, पण याची खरी समाधी खरंच राजगडावरती आहे का? नाही. ती राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाली या गावात आहे. आणि त्या गावात त्या समाधीची खूप दुरावस्था आहे. कित्येक संघटना एकत्र येऊन ती समाधी पुनर्निर्माण करण्याच्या हेतूने काही ना काही काम करते, पण तरी देखील त्यांना तितकं यश येत नाही आहे. कारण की तिथल्या गावातल्या लोकांना किंवा आपल्याला आपणच प्रत्येकजण काय म्हणणार, नाही राजगडावरती जी समाधी आहे तीच सईबाई राणीसाहेबांची. पण खऱ्या अर्थाने ती समाधी किंवा ती सतीशिळा किंवा कुठल्याही वास्तू आपल्याला गडावरती गेल्यावर दिसल्यावर ती खरंच ती आपण जिला म्हणतोय ती आहे का याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. गडकोट हे फक्त कुठल्या ना कुठल्या पर्यटन स्थळासाठी नाही किंवा निसर्गाचा उपभोग घेण्यासाठी नाही. प्रत्येक गडाची काही ना काही खासियत आहे. उदाहरणार्थ राजगड घ्या आपल्या पुण्यातला. राजगडाचं त्यावेळेसचं वैभव किंवा वैशिष्ट्य असं होतं की त्या गडावर कुठल्याही शत्रूला त्याच्यावर हल्ला करायचा असेल ना तर त्यावेळेस एखादा डोंगर नाहीतर नदी काही ना काही पार करून मग त्यावर राजगडावरती हल्ला करता येत होता. कारण की इतका तो गडांनी किंवा नदीने पिळकलेला गड होता. पण आत्ताचं राजगडाचं वैशिष्ट्य काय? काही नाही, फक्त सनसेट पॉईंट किंवा सनराईज पॉईंट एवढा पुरतंच आपण राजगडाला ओळखतो. राजगडावरती हिवाळ्यात आपण जसं कास पठारचं तुम्ही बरेच जण व्हिडिओ बघत असाल की हिवाळा चालू झाला किंवा पावसाळा संपत आला की त्या काळात कास पठारावरती वेगवेगळी फुलं उमलतात. तशीच किंबहुना त्यापेक्षाही चांगली फुलं किंवा न माहिती असणारी फुलं ना राजगडावरती आजसुद्धा उभी असतात. ती फक्त कोणीतरी बघावं आमच्याकडे, आम्ही सुद्धा फुलंच आहेत, आम्हाला सुद्धा सौंदर्य आहे
हे बघण्याच्या दृष्टीने आपल्याकडे बघत असतात, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण काय करतो, गडकिल्ल्यावर जायचं आहे ना, चला मग मस्तपैकी फोटोशूटच्या हिशोबाने जायचं, काही ना काही खायला वेपर्स कुरकुरे घेऊन जायचे बॅगेत, फोटोशूट करायचं मस्तपैकी आणि तिथं खायचं प्यायचं आणि जो कचरा आहे तो तिथंच कुठंतरी कोपऱ्यात किंवा समोरच आपल्याला खाऊन झालं ना की तिथंच टाकून द्यायचा, विषय संपला. आणि रिटर्न आलं की फोटो व्हिडिओ इंस्टा फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावरती टाकून दिलं म्हणजे झालं, आपला गडकोट बघून झाला किंवा आपल्याकडून गडाचं काहीतरी बघून झालं. पण गडकोट फक्त बघण्यापुरते मर्यादित आहेत का हो? जर गडकोट फक्त बघण्यापुरते मर्यादित असते तर त्याच्यावर पराक्रमाची शिळा असली असती का? त्या पराक्रमाला कुठेतरी नावाजा आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांमध्ये इतर देशांमध्ये देखील गडकोट आहे. पण त्या गडकोटांचं वैभव आणि आत्ताच्या आपल्या महाराष्ट्रातल्या गडकोटांच्या वैभवाची तुलना कुठेतरी तुम्ही करून बघा. आपल्या भारताच्या बाहेरचेच नाही तर भारतातच राजस्थान किंवा उत्तर भारतामध्ये जे काही गडकोट आहेत तर ते किती वेगळ्या पद्धतीने त्यांनी संवर्धन केलेलं आहे किंवा त्यांना किती वेगळ्या पद्धतीने सुरक्षित ठेवलेलं आहे. आत्ता जरी तुम्ही तिथं गेला आणि तिथले फोटो काढले तर तुम्हाला सुद्धा किंवा तिथं गेल्यावर तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की नाही राव हे खरे गडकोट आहे. पण ते गडकोट आपले गडकोट आणि तिकडचे गडकोट याच्यात काही फरक आहे का? नाही, दोन्ही सुद्धा गडकोटच आहेत. पण गडकोटांना फक्त राखणं ही जिम्मेदारी त्यांनी उचलली आहे, आपण नाही. आपल्या महाराष्ट्राकडे इतकं मोठं वैभव असताना, इतका मोठा ऐतिहासिक वारसा असताना, इतकी मोठी पर्यावरणाची रूपं असताना आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे. कुठंतरी आपण आपल्याकडेच असणारा ऐतिहासिक वारसा कुठंतरी नष्ट करू पाहतो. आज कुठल्याही गडावर गेलो, कुठल्याही भिंतींना गडावरच्या बघितलं तर तिथं कोणी ना कोणी आपलं नाव तरी कोरलेलं आहे, कोणीतरी हार्ट कोरल, कोणीतरी काही ना काही लिहिलेलं असतं. मग हे फक्त लिहिण्यापुरतं गडांच्या भिंती उपलब्ध आहेत का? जर तुम्हाला लिहायचं तुम्ही घरातल्या भिंतीवर असं स्वतःचं नाव किंवा हार्ट वगैरे काढून तुमच्या प्रेमीचं नाव लिहिता का हो? घरात हिंमत होईल का कोणाची? घरात जर असं कोणी केलं तर आईबाप लगेच घरातून हाकलून लावते किंवा एक दोन झापडे ठेवून देते. पण ते गडावरती कोणी नाही आहे रक्षण करायला किंवा गडावरती कोणी बोलायला नाही आहे, म्हणून आपण तिथं काहीतरी करून यायचं का? आणि गडावर समजा कोणी एखाद्याने बघितलं आणि बोललं तर तिथं आपल्याला अंगात वीरश्री संचारती, ए तुझं काय काम आहे, तुझं काय बापाचं एक आहे, असं बोलून आपण सहजपणे मोकळं होतो. पण खऱ्या अर्थाने हे गडकोट फक्त कोणा एकाच्या बापाचे नाही आहेत, आपल्या सगळ्यांच्या बापाचे गडकोट आहेत. आपल्या प्रत्येकाच्या पूर्वजांनी, प्रत्येकाच्या कोणी ना कोणी, आपले आई वडील, आजी आजोबा किंवा यांच्या मागच्या पिढीने गडकोटांसाठी काही ना काहीतरी दिलेलं असणार आहे. मग भले आत्तापर्यंत आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास माहिती नसेल, काहींना असेल काहींना नसेल, मग ते आपले पूर्वज फक्त गडाच्या संरक्षणासाठीच उपयोगी आले असतील असं नाही आहे. गडाच्या देखभालीसाठी देखील तितकेच महत्त्वाचे ठरलेच असतील ना. आणि त्यावेळेस जर त्यांनी असं केलं असतं की गडकोटांकडे लक्षच दिलं नसतं, गडकोटांची किल्लेदाराची ज्याच्याकडं जबाबदारी आहे की किल्ला राखायचा त्याने व्यवस्थित लक्षच दिलं नसतं, शत्रू आला की त्याला बिना रोखता त्याला आत येऊन दिलं असतं, त्याला जे काही नष्ट करायचं आहे ते करून दिलं असतं, तर आज आपल्याला जेवढे काही गडकोट बघतोय ना ते तेव्हाच्या काळात तेव्हाच कधीच नष्ट झाले असते. आत्ताच आपल्याला किंबहुना ते पडक्या भिंती किंवा पडक्या वास्तू आहेत ना त्यासुद्धा बघायला मिळाल्या नसत्या. काही दिवसांपूर्वी मी एक व्हॉट्सअपवरती संदेश बघितला होता. एका शाळेची ट्रिप रायगडावरती गेलेली होती आणि त्या रायगडावरती ती ट्रिप नेली असताना त्या शिक्षकांनी वेळेचा थोडासा सदुपयोग व्हावा या हेतूने रोपवेने मुलांना रायगडावरती नेलं होतं. रायगडावरती जाण्यासाठी एकूण 3 ते 4 वाट आहे. एक खिंडीची वाट आहे, एक पायवाट आहे, एक रोपवेची वाट आहे आणि अजून एक वाट आहे बाग दरवाजाच्या बाजूने, पण त्या बाजूने जास्त जण कोणी जात नाही. पण जास्तीत जास्त जण वेळेचा उपयोग करून घ्यायचा या दृष्टीने रोपवेकडून जातात. तसंच त्या शिक्षकांनी देखील विचार केला आणि मुलांना रोपवेने वरती नेलं. मुलांनी संपूर्ण गड बघितला आणि त्यातल्याच एकाला प्रश्न पडला की राव हे मावळे एवढं जड सामान घेऊन किंवा घोड्यांना वगैरे घेऊन कसं काय वरती येत असतील किंवा कसं काय राहत असतील. त्यातल्या एकाने सहज उत्तर दिलं की काय नाही, रोपवे आहे की रोपवेने ते सहज ये जा करत असतील, 5 मिनिटात खाली 5 मिनिटात वर. पण रोपवे हा खरंच त्यावेळेस होता का हो? रोपवे हा आत्ता काही दिवसांपूर्वी उपस्थित झालेला आहे आणि तो रोपवे म्हणजेच गडकोट चढणं एवढं आयुष्य आपण प्रत्येकजण बघतोय. आणि त्या शिक्षकाला सुद्धा कुठेतरी त्याची चूक उमगली आणि म्हणून त्यांनी येताना मुलांना पायवाटेने आणलं. का?
तर मुलांना सुद्धा समजावं की नाही, रोपवेने मावळ्यांनी ये जा केलेली नाहीये. मावळे स्वतः तो गड चढलेले आहेत. आत्ता जशी पायवाट रायगडावरती किंवा कित्येक गडांवरती आहे ना, तशी त्या काळात नसेलच. त्या काळात जंगलातून दगड धोंडे तुडवत मावळ्यांना जावं लागत होतं. आणि त्यांच्यासोबत आपण जितकं आपल्या बॅगेत गडकोटांना दर्शन द्यायला, गडकोट फिरण्यासाठी मोहिमेला जाताना जितकं सामान घेऊन जातो ना, त्यापेक्षाही दुपटीने तिपटीने सामान त्यांच्याकडे असताना देखील ते गड चढत होते. इतकंच नाही तर गड ज्यावेळेस बांधायचे होते ना, त्यावेळेस सुद्धा जे दगड लागायचे ते काही फक्त गडावरतीच उपस्थित असणाऱ्या दगडांनी नाही बांधलेले. काही गोष्टी ह्या खालून दुसऱ्या राज्यातून किंवा दुसऱ्या ठिकाणावरून दगड धोंडे हे वाहून आणलेले होते आणि मग गड बांधलेले होते. मग हे सगळं करत असताना राजांनी किंवा राजांच्या मावळ्यांनी, शिलेदारांनी कधी कामात कचराई केली का? आणि आपण काय करतो, आपल्या बॅगेत एखादी फक्त बिस्लरीची बॉटल घेऊन जातो, पण ती रिकामी झालेली बॉटलसुद्धा आपल्याला खालून वरती घेऊन येता येत नाही. का तर बॅग जड होती आपली बॅग तर रिकाम्या बॉटलने जड होणार असेल तर त्या काळात मावळ्यांनी जर तसंच जर नको मी नाही नेलं तर कोणतरी नेईल चढ किंवा कशाला न्यायचं आहे वरती दगड असा जर विचार केला असता तर आज आपल्याला गडकोट बघायला मिळाले असते का? आणि आज आपल्याला गडकोट बघायला मिळाले नसते तर हा देखावा आपल्याला इथे या ग्रुपने जो मांडला तो बघायला मिळाला असता का? खरं तर गडकोट हे फक्त पार्टी मौज मजेसाठी नाही येतो. आत्ताही कित्येक गडांच्या 31 डिसेंबरच्या दिवशी तर गडांवरती तुंफाड इतकी गर्दी होती ना की प्रमाणाच्या बाहेर. का? तर पार्टी करण्यासाठी. 31 डिसेंबर म्हणजे प्रत्येकाला पार्टी हवीच असते. मग तो कुठल्याही संस्कृतीतला माणूस असू द्या आणि त्याला पार्टी ही हवी. आणि ती पार्टी करण्यासाठी ठिकाण कोणतं? तर गडकिल्ले. गडकिल्ल्यात कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बसायचं, दारू चकना घेऊन बसायचं आणि आपण तिथं तरट होऊन जायचं आणि त्यानंतर तिथं नाचायचं आयटम सॉंगवर वेगवेगळ्या चिकनी चमेली अशासारखे झिंगाट यांसारखे वेगवेगळ्या गाण्यांवरती आपण सहजपणे ताल धरतो. पण याच गडकोटांवरती जर तेच पार्ट्या करण्याच्या दृष्टीने जात आहे ना तर कुठंतरी आपणच स्वतःला आवर घालायला हवा किंवा आपल्या समोर जर कोणी जात असेल ना त्याला आपण सांगायला हवं की नाही बाबा तो ऐतिहासिक वारसा आहे. जितक्या प्रमाणात आपली मंदिरांचं पावित्र्य आपण जपण्याचा प्रयत्न करतोच ना. कुठल्याही मंदिरात एखादा दारुडा गेला किंवा एखादा दारूची बॉटल घेऊन जात असला तुम्हाला पटेल ते नाही. मग आपले गडकोटांना आपण देऊळ समजू किंवा प्रत्येक गडकोटांवरती कुठल्या ना कुठल्या देवाचं मंदिर आहेच ना. तिथं आपण दारूची बॉटल घेऊन जाताना किंवा काही ना काही असं वाईफळ गोष्टी घेऊन जाताना बघताना आपल्यालाच कशी लाज वाटत नाही. आपण सहजपणे त्यांना प्रोत्साहन देतो. खरंच तुम्हाला वाटतंय ना काहीतरी तुम्ही बोला ना. हा तो तुम्हाला उर्मटून बोलेल काहीतरी. तुम्ही 2-3 वेळा त्याला टोकलं ना की त्याला सुद्धा त्याची चुकी समजत आणि त्याला त्याची चुकी समजली तर तो इतर 2-3 जणांना सांगेल आणि त्या 2-3 जणांमधून वेगवेगळ्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल की नाही गडकोटांवरती पार्टी करायची नाही, गडकोटांवरती वाईट काहीही करायचं नाही. आत्ता आपल्या समाजात या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात महिला अत्याचारांचा घटक विषय हा खूप मोठ्या प्रमाणात फोफावतोय. कदाचित थोड्या दिवसांनी अशी वेळ येईल ना की आपल्याला गडकोटांवरती देखील काही अन्याय अत्याचाराच्या घटना मिळतील. का? तर गडकोटांकडे आपणच लक्ष देत नाही. गडकोटांकडे कोणीही एखादा मुलीला एखाद्या घेऊन जाईल आणि तिथं काही ना काही कांड करून बसतील आणि कुठंतरी आपल्या गडकिल्ल्यांची ओळख जी ऐतिहासिक वारसा म्हणून आहे ना ती वाईट गोष्टीचा ठिकाणा म्हणून होईल. आणि ते कुठंतरी रोखण्यासाठी आपण प्रत्येकाने खंबीर व्हायला हवं. मान्य आहे तुम्ही नाही जाऊ शकत, तुम्हाला कामं आहेत, तुम्हाला फॅमिली आहे, तुम्हाला वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आहेत, पण त्या सामाजिक कार्यक्रमातून किंवा सामाजिक गोष्टीतून तुमच्या फॅमिलीतून तुमच्या कामातून थोडासा वेळ तुम्ही गडकोटांसाठी देऊ शकत नाही का? अहो ज्या गडकोटांसाठी, ज्या गडकोटांच्या रक्षणासाठी, ज्या गडकोटांना आबादित ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी रक्ताचं पाणी केलं आणि त्याच गडकोटांकडे आपण साधं लक्षही देत नसावं. इतकी आपली वाईट अवस्था आहे का? आपल्याला इतकं वाईट दिवस आलेत का की आपला ऐतिहासिक वारसा जपायचं सोडून आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातोय. आपला ऐतिहासिक वारसा आहे तो फक्त बघण्यापुरता स्टेटसला ठेवण्यापुरता मर्यादित आहेत का? महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या आपण सहजपणे म्हणतो, पण महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या का? तर आम्ही तुमच्या गडांवरती काय काय पराक्रम करून ठेवलेत ते बघायला या. अहो महाराज जर आले ना परत तर महाराजांना लाज वाटेल की मी हा स्वराज्य कशासाठी निर्माण केला होता? हे गडकोट असे होण्यासाठी निर्माण केलेला होता का? या भिंतींवरती महाराजांनी जर
तुमच्या प्रेमाचे संदेश किंवा तुमची नावं दिसली, महाराजांना काय वाटेल? महाराजांनी किंवा मावळ्यांनी इतके वर्ष गडकोटांवरती राहिले, गडकोटांवरती वास केला, गडकोटांसाठी लढले, पण कधीही महाराजांनी किंवा त्यांच्या मावळ्यांनी या गडांवरती कधीतरी त्यांचं नाव कोरलंय का हो? कुठेतरी तुम्हाला दिसलंय का? आजपर्यंत कदाचित प्रत्येकानेच एखादा तरी गड बघितलेला असेलच, आणि त्या गडावर, कुठल्या तरी गडावर तुम्हाला महाराजांचं नाव तरी दिसलंय का? मग असं असताना आपण का म्हणून नाव दाखवतोय? आपण स्वतःचा मोठेपणा गाजवायला तिथे नावं लिहितोय का? कधीतरी त्या वास्तूंना कुठेतरी शब्द फुटेल अशी विचार करा. त्यांना जर खरंच त्या पडक्या भिंती किंवा ते अवशेष बोलू लागले ना, तर खरं ढसळसा रडतील हो, आपल्याकडे भीक मागतील, आमचं अस्तित्व आम्हाला जगू द्या म्हणून. आणि तेच अस्तित्व जगण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहू. कित्येक संस्था, कित्येक पथकं, कित्येक संघ हे या गडकोटांच्या सेवेसाठी रुजवेल. आणि या बाप्पाकडे मी एवढंच मागेल की बाप्पा, या मंडळाने, कोथरूडच्या राजा या मंडळाने जो गडकोट संवर्धनाचा विडा घेऊन हा देखावा तुमच्या समोर सादर केला, त्यातून निदान किमान 4-5 लोकांमध्ये तरी काहीतरी बदल घडू दे आणि गडकिल्ले संवर्धनासाठी त्याने थोडासा तरी त्याचा हात पुढे करू दे. इतकीच अपेक्षा या बाप्पाकडे मागते. आणि या मंडळाने, कोथरूडचा राजा श्री दत्त मित्र मंडळ या मंडळाने, त्याचबरोबर माझे बंधू धनंजय भाऊ पवार यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. तुम्ही सर्वांनी मला ऐकलं, आणि जर माझं बोलण्यात काही चुकलं असेल, काही चुकून शब्द वेगळा गेला असेल, तर मी तुमची माफी मागते. पण खरंच गडकोटांकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं या उद्देशाने मी आज बोलती झाले. आणि जर काही चुकलं असेल तर माफ करा. जर तुम्हाला काही घेण्यासारखं वाटलं तर नक्कीच त्यातून घ्या. मला याचा आनंद होईल की माझ्या बोलण्यातून कोणीतरी गडकिल्ल्यांसाठी काहीतरी करतंय. आणि प्रत्येकाने स्वतःचं वागणं, स्वतःचं बोलणं, स्वतःचा विचार हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यापुरता न घेता महाराजांचे विचार स्वतःमध्ये आत्मसात करण्यासाठी वापरूया. एवढंच बोलून थांबते. जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.